आमच्याकडे ना रात्रीच्या भाकरीच बनतात, हे फिक्स म्हणजे फिक्सच आहे. कारण कसं आहे माहिती का, दिवसभर तर भाकरी करताच येत नाही. कारण आहे ना दिवसा सकाळी त्यांना टिफिन द्यायला लागतो आणि इशू बेबीला पण टिफिन द्यायला लागतो आणि शिरू बेबी पण दिवसभर टिफिन नाही का, चपाती भात डाळ वगैरे हे खात असते. आणि मग रात्रीचं काही वेगवेगळे प्रकार असतात किंवा मग भाकरी नॉर्मली तर भाकरी रात्रीच बनतात, सकाळी बनायचा चान्सेसच नसतो. संडेला एखादी वेळेस संध्याकाळी बनला तरी चालतो, दिवसभरी जरी चालतो. पण संडेचं बाकीच्या काही गोष्टी असल्यामुळे संडेला पण ते मिस होतो. आणि भाकरी गावाकडे असल्यामुळे नाही का, गावाकडची खूप आठवण येते. गावाकडे रोज रोज भाकरी असतात आणि इकडे म्हणलं तर फक्त संध्याकाळीच असतात मग वेगवेगळी. आणि त्यात मेथीची भाजी माझी आवडती, तर असं मस्तपैकी मेथीची भाजी आणि भाकरीचं कॉम्बिनेशन एकदम छान. त्यांची पण खूप आवडते, आमच्या दोघांना पण मेथीची भाजी खूप आवडती. आणि ही एक गोष्ट चांगलीच मिळती जुळती आहे आमची. आणि मग म्हणलं चला भाकरी वगैरे करून घ्यावा. तर भाकरी टाकत असताना आहे ना मी व्यवस्थित असं एक हात व्यवस्थित धरते आणि दोन्ही हाताने भाकरी टाकत असते मी इथे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि शिरू बेबी मस्त इकडे एन्जॉय करत होती, अभ्यास करत होती, तिचं त्यांचं खेळणं चालू होतं. कारण ती जी प्लॅस्टिकचे बॅग्स आणलेले आहेत ना, तर ती त्याच्यामध्ये खेळणे ठेवणे काढणे ह्यातच त्या गुंग आहेत. आणि इतकी सुंदर भाकरी पण फुगली होती ना माझी, एकदम भारी वाटत होतं मला. कारण आहे ना असं भाकरी वगैरे फुगल्या तर एकदम म्हणजे नाही का मनाला एकदम छान वाटतं. आणि दोनच भाकरी असतात, एक त्यांनी आणि एक मी. बाळ खाल्लं तर खातात, नसेल तर मग डाळ भातच खातात ते जास्त करून. भाकरींची पण सवय लावण्याचा प्रयत्न करते, पण थोडंसं त्यांना अवघड जातं, नको नको वाटतं. आणि चपाती खातात व्यवस्थित ते, त्यांचं असं असतं. आणि दमलेले असतात दिवसभर, त्यानंतर मग झोपले जातात. इथं बघू शकता किती मस्त अशी भाकरी फुगली आहे ना, अशी टम्म भाकरी फुगली का एकदम भारी वाटतं मला. आणि काही नाहीये, फक्त आपलं पीठ मळण्यात आहे. चांगलं व्यवस्थित पीठ मळलं ना, चांगलं घट्ट असं मऊ पीठ होईपर्यंत आपल्याला चांगलं मळलं तर एकदम छान अशी एकदम अशी मस्त अशी भाकरी होऊन जाते. आणि भाकरी छान झाली तर मग आपल्याला पण नाही का स्वयंपाक करण्यात पण फ्रेश मूड येतो. पहिलीच भाकरी इतकी छान फुगली आहे, मग आता दुसरी पण टाकून घेते आणि ती पण भाजून घेते. त्यानंतर आम्ही इथे जेवायला बसलोय, मस्त अशी मेथीची भाजी भाकरी. चला तर मग बाय, परत भेटू नवीन ब्लॉग मध्ये.